Hello students, today we will continue with the next part of chapter number 3, Life Processes in Living Organisms part 2. Today our topic is types of reproduction. In living organisms, reproduction occurs mainly by two methods. Those two methods are asexual reproduction and sexual reproduction. Asexual reproduction is a type of reproduction that occurs by single individual, whereas sexual reproduction occurs with the involvement of both the parents, that is male and female. Let's discuss in detail about asexual reproduction. What is asexual reproduction? When a young one is born from a single parent, such type of reproduction is called as asexual reproduction. Or you also may define it as process of formation of new organism without involvement of gametes is called as asexual reproduction. आपण रिप्रोडक्शन या महत्त्वाच्या लाईफ प्रोसेस विषयी माहिती घेतो आहे. आपल्याला माहिती आहे कुठल्याही सजीवाच्या प्रजातीचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही लाईफ प्रोसेस महत्त्वाची ठरते. मग आता याचे दोन प्रकार, ॲसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनद्वारे पूर्वीच अस्तित्वात असलेल्या सजीवापासून त्याच प्रकारचा ऑर्गॅनिझम किंवा त्याच प्रकारचा सजीव जन्माला येतो. इन एसेक्शुअल रिप्रोडक्शन यंग वन इज बॉर्न फ्रॉम अ सिंगल पॅरेंट, म्हणजे जो लिटिल वन किंवा नवीन ऑर्गॅनिझम जन्माला येतो तो सिंगल पॅरेंटपासनं. मीन्स इन एसेक्शुअल रिप्रोडक्शन ओनली सिंगल पॅरेंट इज इन्वॉल्व. देअर इज नो फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, म्हणजे गॅमेट्स काय, त्या ठिकाणी स्पेसिफिक रिप्रोडक्टिव्ह सेल्स तयार होत नाहीत. सम ऑफ द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ asexual reproduction. First one is this is uniparental, means single parent is involved. Second one is this reproduction does not involve union of two different gametes. म्हणजे या ठिकाणी सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व असल्यामुळे स्पेसिफिक रिप्रोडक्टिव्ह सेल्स तयार होत नाहीत आणि फर्टिलायझेशनची प्रोसेस होत नाही. थर्ड वन इज द ऑफस्प्रिंग फॉर्म इज जेनेटिकली अँड फिजिकली सिमिलर टू पॅरेंट, म्हणजे सिंगल पॅरेंट असल्यामुळे नवीन ऑर्गॅनिझम अगदी हुबेहूब पॅरेंट ऑर्गॅनिझमसारखा दिसतो. फोर्थ वन इज धिस प्रोसेस ऑकर्स इन व्हेरी शॉर्ट टाईम, मीन्स इट इज अ फास्ट प्रोसेस. अँड धिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ ॲसेक्शुअल रिप्रोडक्शन. एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे एकपेशीय प्राणी. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय दीज थ्री मेथड्स, बायनरी फिजन, मल्टिपल फिजन अँड बडिंग. लेट्स डिस्कस इन डिटेल अबाउट बायनरी फिजन. हियर बाय मीन्स टू अँड फिजन म्हणजे काय, टू डिवाइड. A type of asexual reproduction in which parent cell divides to form two similar daughter cells. या प्रकारात काय होतं, सिंगल पॅरेंट सेलपासून टू डॉटर सेल्स तयार होतात ज्या सिमिलर असतात आणि म्हणून याला बायनरी फिजन म्हणतात. इट ऑकर्स इन प्रोकॅरियोट्स लाईक बॅक्टेरिया, सम प्रोटिस्ट लाईक अमिबा, पॅरामेशियम अँड युग्लेना, and eukaryotic cell organelles like mitochondria and chloroplast. Now, types of binary fission. On the basis of plane of cytoplasmic division, there are three types of binary fission. Simple binary fission in amoeba, transverse binary fission in paramecium, and longitudinal binary fission in euglena. These are the peaks of these three unicellular organisms, amoeba, paramecium and euglena. This one is the structure of amoeba. आपल्याला माहिती आहे अमिबाचा शेप कसा असतो, इरेग्युलर असतो.
and due to lack of specific shape, amoeba divides in any plane. Hence, amoeba divide by simple binary fission. See here, this one is parent amoeba. First of all, nucleus inside the cell divide itself into two equal halves, and later these two nuclei split into two individual cells, resulting into two separate but genetically identical amoebas. बायनरी फिजनमध्ये काय होतं बघा, आधी या प्रकारे न्यूक्लियसमध्ये इलॉंगेशन तयार होतं आणि न्यूक्लियस डिवाइड व्हायला सुरुवात होतं. त्यापाठोपाठच सायटोप्लाझम देखील डिवाइड व्हायला सुरुवात होतं. इलॉंगेटेड न्यूक्लियस या प्रकारे स्प्लिट होतं आणि फायनली डॉटर सेल्स तयार होतात. नाउ दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ पॅरामेशियम. ड्यू टू धिस स्पेसिफिक शेप अँड स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस, paramecium divide by transverse plane. This diagram shows transverse binary fission in paramecium, in which parent cell divides by transverse plane and form two daughter cells. This one is the structure of euglena. Due to this specific shape and position of nucleus, euglena divides by longitudinal plane. This diagram shows longitudinal binary fission in euglena, in which cell divide longitudinally into two daughter cells. In this way, amoeba reproduce by simple binary fission, paramecium reproduce by transverse binary fission, and euglena reproduce by longitudinal binary fission. Next one is multiple fission. In multiple fission, the parent cell divides into many daughter cells at same time. Therefore, it is known as multiple fission, as multiple number of cells are formed. It occurs in amoeba in unfavorable conditions and in some protists. What happens in multiple fission? In unfavorable conditions, the amoeba withdraw its pseudopodia, becomes round and secretes a hard covering called cyst around itself. Inside this cyst, the nucleus divides many times and produces several nuclei. This is followed by division of cytoplasm, resulting in the formation of many daughter cells. Finally, the cyst bursts and daughter cells are released in favorable conditions. फेवरेबल कंडिशन्स म्हणजे काय? अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल, म्हणजे फूड मटेरियल अगदी भरपूर प्रमाणात जेव्हा अवेलेबल असेल ती फेवरेबल कंडिशन, आणि अनअवेलेबल असेल तर ती अनफेवरेबल कंडिशन. अशा प्रकारे अनफेवरेबल कंडिशन्समध्ये अमीबा रिप्रोड्यूस होतो बाय फॉर्मिंग मेनी डॉटर सेल्स. यालाच म्हणतात मल्टिपल फिजन. नाउ लास्ट वन इज बडिंग इन ईस्ट. Budding is a form of asexual reproduction in which a new organism develops from bud on the parent organism. This one is the structure of yeast. In yeast, a small bud develops on the parent cell. The nucleus divides into two and one daughter nucleus migrate into the bud. The bud continue to grow with time and separates from parent cell, फॉर्मिंग अ न्यू सेल. बडिंगमध्ये काय होतं, या प्रकारची एक आउटग्रोथ ज्याला आपण म्हणतो बड पॅरेंट ऑर्गॅनिझमवर तयार होते. त्यापाठोपाठ न्यूक्लियससुद्धा डिवाइड होतं आणि इट मायग्रेट इनटू द डेव्हलपिंग बड. आणि जेव्हा ही बड मॅच्युअर होते तेव्हा ती ऑटोमॅटिकली डिटॅच्ड होते, म्हणजे वेगळी होते पॅरेंट बॉडीपासनं आणि इंडिव्हिज्युअली त्याची ग्रोथ होते. विद्यार्थ्यांनो, आपला हा आजचा टॉपिक इथे संपलेला आहे. पुढील पार्टमध्ये आपण बघूया असेक्झुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. तोवर सर्वांनी काळजी घ्या, सुरक्षित रहा. थँक्यू.